हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी तयार झाली, कार्तिक पण तयार झालं, माझी मम्मी वगैरे सगळे आम्ही तयार झालो. आता निघणार आहे आता थेऊरला. थेऊरचा चिंतामणी गणपती बघायला. काल संध्याकाळी तर आम्ही दगडूशेठ बघायला पुण्यात गेलतो आणि आता जाणार आहे थेऊरला. थेऊर गावात जाणार आहे. तर आता इथं बघा बस स्टँडला इथं थांबले. तर इथं लय उशीर इथं थांबलं, तर इथं आलं नाही म्हणून थोडंसं पुढे गेलो आणि तिथं जाऊन थांबलो बस स्टँडच्या इथं. ते एक बस स्टँड सोलापूर रोडचं बस स्टँड आहे आणि गाडी तळचं बस स्टँड आहे. तर गाडी तळच्या इथं आलोय आणि इथं बघा बस स्टँडला इथं थांबलो आणि बसची वाट बघायला लागली. आता बस बघा ही समोर आली ना, ही थेऊर गावची बस आहे. तर लय उशीर थांबलं, तासाभराने येते वाटते ही बस. तर आम्ही ते कंडक्टरला विचारलं तर त्याने बोलले तासाभराने येणार आहे. फायनली बस आलं, तर बसमध्ये आम्ही बसलो आणि थेऊरचा चिंतामणी गणपती बघायला आम्ही निघालो. हे बघा बस स्टँडला. आणि आता हे नवीन रस्ता आहे, तर आता आम्ही निघालो आहे. चिंतामणी गणपती आहे ना थेऊरचा, ते बघण्यासाठी मी पहिल्यांदा चालले. मी कधीच नाही बघितलं, पहिल्यांदा चालले. आणि रोड पण मला माहीत नाही. आणि आता हे विचारत जाणार आहे. आता एकदा मला माहीत पडलं की नेक्स्ट टाईम आम्ही जाणार आहे. आणि मी आयुष्यात पहिल्यांदा चिंतामणी गणपती बघणार आहे. मोरेश्वर 2 वर्षापूर्वी बघितले, 2-3 वर्षापूर्वी मोरेश्वरचा, मोरगावचा मोरेश्वर बघितलं. तर अष्टविनायकमधले 2 तर गणपती बाप्पाचं दर्शन झालं. एक तर मोरगावचे मोरेश्वर, त्याच्यानंतर थेऊरचा चिंतामणी गणपती, हे 2च झाले. आता हे झालं तर म्हणजे झाले 2. रेल्वे रूल बघा, ब्रिजच्या खालून आहे. तर सोलापूर जाण्यासाठी इथून ट्रेन जाते वाटतं. लागलंच तर मी जेजुरी पण बघितलं. म्हणजे आम्ही पहिले काय केलेलं, मोरेश्वरचा मोरगावचा गणपती बघितलं, त्याच्यानंतर मग जेजुरी बघितलं. परत पुन्हा जायला भेटलं तर नशिबात, तर जाणार मी. असो, थेऊर गावात उतरलं. तुम्हाला पुढे बोर्ड दाखवलं बघा, श्री क्षेत्र थेऊर. आणि कमानी आहे ना, कमानीच्या आतमध्ये गेलेत आणि तो पाठीमागे कमानी राहिली ती. तर थोडंसं कमानीचं थोडंसं पुढे थांबते ती बस. त्याच्यानंतर टर्न मारता समोर कमानीच्या आत गेला ना थेऊरचा गणपती. आणि हे भाजी मार्केट आहे. थोडंसं टर्न मारलं की हे बघा गणपती बाप्पाचं मंदिर येते, दाखवते तुम्हाला. आजूबाजूला ना स्टॉल लागलेत, म्हणजे मिठाईचे असून दे किंवा फुलं फळांचे वगैरे सगळ्यांचे स्टॉल लागलेत. आणि मधोमध्ये भाजी मार्केट बघितलं असेल ना, त्याच्यानं थोडंसं पुढे गेला आणि हे बघा कमानी आहे. श्री चिंतामणी मंदिर थेऊर गणपती बाप्पाचं आहे बघा, हे कमानी. आता आतमध्ये गेल्यानंतर एवढं भारी आणि छान आणि प्रसन्न वाटलं ना, तुम्हाला सांगते ना. आता माहीत पडलं मला, आता थेऊरच्या चिंतामणी नेक्स्ट टाइम गेली तर मी जाऊ शकते. आता मला माहीत पडलं की कुठं आहे म्हणून. आता पहिल्यांदा माहीत पडत नाही आपल्याला, जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला एवढं माहीत पडत नाही. गेलं की लगेच माहीत पडतं. आणि इथं बघा लाईन लागले आणि आज आहे गुरुवार. तर एवढी काय गर्दी नाही. आणि इथं बघा आतमध्ये टर्न मारतानाच एक घंटा आहे आणि छान आहे. आणि आतमध्ये सगळे छोटे छोटे असे फोटो लावले, अष्टविनायकचे सगळे फोटो लावले. अष्टविनायक मधले सगळे गणपती बाप्पाचे छोटे छोटे असं करून फोटो फ्रेम लावले, तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं चिंतामणी गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो आणि एवढं प्रसन्न, छान, आनंद आणि एवढं भारी वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू, लय भारी. आणि पहिल्यांदा आयुष्याला असं वाटायला लागले मी कधी आली का, पहिल्यांदा पण आले असं वाटत होतं. पण मी पहिल्यांदा आली आणि एवढं छान वाटत होतं ना. हे बघा हवन कुंड आहे, फास्ट स्टार्टिंगला आहे. त्याच्यानंतर थोडंसं गेलं ना पुढे म्हणजे समोर दिसतं ना, ते दानपेटी आहे. आणि फ्रेम बघा तुम्हाला दाखवते, जवळून तुम्हाला दाखवते. हे आणि हे बघा, आणि छान वाटते. आणि एवढी गर्दी पण नव्हतं बरं का, आणि एवढी गर्दी पण नव्हती, होती पण एवढी गर्दी नव्हती. हे बघा सगळे गणपती बाप्पा आहे, सगळे गणपती बाप्पाचे फोटो लावलेत, फोटो फ्रेम लावलेत. आणि आता थोड्याच वेळात आता आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. बघा कमानी आणि कमानीच्या वरती फ्रेम आहे, त्याच्यानंतर आतमध्ये आहे बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे. कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन दाखवते. हे बघा गणपती बाप्पा, मी याचा शॉर्ट पण व्हिडिओ बनवले, नक्की बघा. एवढं भारी वाटत होतं ना गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथं आलो. चिंतामणी पहिल्यांदा आली ना, म्हणून काय करून काय नाही असं वाटत होतं. तर आता मस्तपैकी छान दर्शन झालं, मस्त झालं. त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. आणि महादेवाचं मंदिर आहे इथं, इथं पण दर्शन घेतलं. आणि जेवढे मंदिर आहे ना सगळ्या मंदिरचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर थोडं टाईम इथं 5-10 मिनटं आम्ही इथं बसणार आहे.
गणपती बाप्पाचं दर्शन करून झाल्यानंतर 5-10 मिनिटं तिथं बसलो. त्याच्यानंतर इथं बघा विठ्ठल रुक्माई मंदिराचं दर्शन घेण्यासाठी पण आलोय. दत्त महाराज आणि कृष्णा, त्याच्यानंतर हे कोणी मला माहीत नाही. त्याच्यानंतर तुकाराम आणि त्याच्यानंतर इथं बघा विठ्ठल रुक्माई, तर दर्शन घेतलं छानपैकी. ह्याचा पण शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, नक्की बघा. त्याच्यानंतर जेवढे देव आहेत सगळ्यांच्या आज दर्शन करणार आहे, तर तुम्हाला सगळं दाखवते बघा. काय नाही, चिंतामणीच्या मंदिरला लागूनच ते भाजी मार्केट आहे ना, तिथं समोरासमोरच आहे मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. मग भाजीपालाच आहे सगळं. त्याच्यानंतर मग छोटे छोटे स्टॉल आहेत, तिथं पेढे वगैरे भेटतात ते, किंवा गणपती बाप्पाला हार, फुलं, हराळी हे सगळं तिथं भेटते. त्याच्यानंतर देवस्थान आहे, मग आपलं चिंतामणीचं मंदिर आहे तिकडे. त्याच्यानंतर इथं बघा ते गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर इथं बघा पेटपूजा करायला आलो आणि पहिल्यांदा देवपूजा करून झालो. त्याच्यानंतर पेटपूजा केल्या. तर पेटपूजा करण्यासाठी आम्ही काय मागवलं, मिसळपाव. तर कार्तिक म्हटला की मला मिसळपाव नको, मला मेंदूवडा खायचे. तर आम्ही सगळ्यांनी मिसळपाव मागवला आणि कार्तिक मेंदूवडा मागवलाय. तर त्याला इच्छा झाली की मेंदूवडा खायचं. आणि इथं बघा आम्ही सगळे आता नाश्ता करून घेतो. त्याच्यानंतर आता पुढे कुठं जायचं पुढे नंतर ठरवणार आहे. त्याच्या अगोदर पहिले आम्ही पोट भरून आता नाश्ता करून घेणार आहे. गणपती बाप्पाचं दर्शन तर खूप छान झालं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण दर्शन घेतलं का गणपती बाप्पाचं? आणि कोण कोण आले थेऊरच्या गावाला चिंतामणी गणपती बघण्यासाठी, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर पहिल्यांदाच आली आहे, तर तुम्ही पण आला असला तर ते पण सांगा. आणि तुम्ही पण बघितलं असलं तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर ना तुळजाभवानीचं मंदिर आहे छोटंसं, ते पण दर्शन घेतलं. मला बघायचं होतं ते कोणतं मंदिर आहे. तर कोणी सांगितलं की इथं तुळजाभवानीचं मंदिर आहे. मग तिथं तुळजाभवानीच्या मंदिरच्या पाया पडलो. आजूबाजूला चौकशी केली की इथं फिरण्यासाठी अजून काय आहे. आम्ही तर पहिल्यांदाला, आम्हाला तर माहीत नाही. तिथं बसतात ना भाजीवाला आणि फळं वगैरे, त्यांना विचारलं. त्यांनी म्हटलं की थोडंसं पुढे चालत गेलं ना की म्हातारा आई देवी प्रसन्न यांचं मंदिर आहे. एजी मध्ये 15-20 मिनटं लागतात. ते लांब आहे खूप. गाडीने म्हटलं की 5 मिनिटात पोहोचतं, चालत म्हटलं तर 15-20 मिनटं लागले. आता पोरं आहेत आमच्यात म्हणून हळूहळू चालत गेलो. तर तिथं काय आहे तर मंदिर आहे. तर आई म्हातारा आई देवीचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर मंदिरच्या खालच्या साईडला ना मोठी नदी आहे, खूप मोठी नदी. आम्ही बघितलं, तुम्हाला पण मी दाखवते. आणि पहिल्यांदा आला. आणि हे बघा ह्याच्या आतच जायचंय. तर हे जात गेला तर मंदिर आहे. आणि आजूबाजूला गार्डन वगैरे आहे, पण दुपारच्या वेळ आहे म्हणून बंद आहे. म्हणून आम्हाला पण लेट जायचंय, घरी जाण्यासाठी लेट होईल म्हणून पटकन आम्ही ते बघितलं काय आहे आणि लगेच निघालो. आणि इथं बघा बोर्ड पण आहे, श्री म्हातारा आई देवी प्रसन्न. आणि आतमध्ये गेलं की मंदिर आहे. आणि थोडंसं खाली गेलं ना की नदी आहे मोठी, ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा तुम्हाला दाखवते बघा. मंदिरच्याच बाजूला गार्डन वगैरे आहे, पण त्याचं काम चालू आहे वाटतं, त्याच्यासाठी ते बंद आहे सगळं. आणि इथं आम्ही सगळं फिरत होतो इकडे. तर आम्हाला पण घरी जाण्यासाठी लेट होतं म्हणून पटकन ते बघितलं. आणि नदी पण बघितलं, नदीत काय आहे तिथं आजूबाजूला. त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो. तुम्हाला दाखवते हे बघा. हे बघा ते दिसतं ना निळं निळं, सगळं पाणीच पाणी आहे. तुम्हाला दाखवते, खाली जाऊन दाखवते तुम्हाला. आणि बाजूला पिलर आहे, त्याच्यावरती मासे आहेत. आणि खाली जाण्यासाठी असं शिड्या आहेत बघा, नदीकाठी जाण्यासाठी. आणि नदी खूप मोठी आहे, छान वाटत होतं. पण दुपारची वेळ झाली म्हणून मम्मी नको नको करत होती. दुपार 12 वाजलेले. तर नको नको म्हणून लांबूनच शूट केलं, नाही तर मला जवळ जाऊन शूट करायचं होतं. मम्मी ओरडत होती की दुपारच्या वेळे नदीकाठी जाऊ नको म्हणून, नदी किनारे. त्याच्यासाठी लांबूनच शूट केलं. हे बघा लय मोठी नदी आणि छान वाटत होतं. तर तुम्ही पण आल्यानंतर नक्की बघा, नाही तर तुम्ही पण बघितलं असेल ते पण मला नक्की सांगा. तर इथं बघा पिलर आहे, पिलरच्या वर मासे आहेत बघा. त्याच्यानंतर परत निघालो घराकडे, सॉरी आता स्टँडला, कारण की आता आम्हाला निघायचं. आता दर्शन वगैरे तर खूप सुंदर वगैरे झालं. आणि जेवलो वगैरे. आणि देवीचं दर्शनाचं बघा. आणि खालून नदी काठून येताना शूट केलं. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा
तर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथं पण बसायला एवढं भारी आणि छान आणि मन समाधानात छान वाटत होतं. मन शांत वाटत होतं इथं बसायला. इथं पण 5-10 मिनिटं बसलो, त्याच्यानंतर मग निघालो आणि आता ऊन खूप आहे म्हटल्यावर निघावंच लागेल. आम्हाला वाटलं की हे गार्डन आहे, पण गार्डन नाही, हे नर्सरी आहे. इथं पण काम चालू आहे म्हणून थोडंसंच बघितलं, त्याच्यानंतर मग निघालो आणि आता जाताना आता कशाने जायचं आता बघायचं, कारण की तासाभराने बस आहे. आम्ही कुठं उतरलो ना त्याच्या समोरासमोर बस स्टँड आहे, तर तिथंच जाऊन आता बस पकडायची. तिथंच एक रिक्षा स्टँड पण आहे, कारण की आम्ही येतानाच बघितले बस स्टँड पण तिथंच आहे आणि रिक्षा स्टँड पण तिथंच आहे. तर फायनली आम्ही रिक्षात बसलो. बस येण्यासाठी अजून 1 तास आहे, तर 1 तास बस स्टँडला काय करायचं म्हणून आम्ही चला आता रिक्षानेच जाऊया म्हणून आम्ही रिक्षानेच घेतली. बस कसं थांबत थांबत जाते, तर रिक्षा लगेच पोहोचवली. तर रिक्षा कुठं थांबत नाही, एकदा एकदा भरली ना रिक्षा डायरेक्ट ते स्टँडला पोहोचते आणि बस आहे ना तर थांबून थांबून जाते. तर येताना आम्हाला खूप उशीर लावला म्हणजे येताना, आणि जाताना आम्ही पटकन गेलो. घरी पोचायला आम्हाला 3:30 वाजले आणि आता वाजले 5:30. तर जायचे गाडी तळाला. मला बनवणार आहे आता जोडवी, कारण की आता अधिक महिना आहे आणि 2च दिवस बाकी आहे. तर रविवारी तर अमावस्या आहे, सोमवारी अमावस्या आहे. तर आज गुरुवार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनी 2च दिवस 3च दिवस राहिले अधिक महिन्याला. तर चला आता जोडवी बनवायला जायचे म्हणून आता आम्ही गाडी तळायला आलो जोडवी बनवायला. तर मी आल्यानंतर एकदम कंटाळल्यामुळे ड्रेस चेंज केला आणि त्याच्यानंतर गाडी तळायला आलो आणि आता मी जोडवी बनवते माझ्यासाठी. आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण केलेत का अधिक महिन्याची जोडवी? तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथं बघा सोनाराच्या दुकानात आली आणि आता मी जोडवी चॉईस करते. तर कार्तिक माझं सूट करायला लागले. जोडवी चॉईस केलेत. पहिलेचे ते मोडीला घातले, त्याच्यात भर घातलं आणि आता इथं बघा जोडवी घालून घेते. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.